श्रोते हो, मन धागा जोडते नवा. अरुंधती थत्ते यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया. मैत्रिणींनो, आपल्यापैकी बऱ्याच जणींमध्ये एखाद्या तरी कलेचं कौशल्य दडलेलं असतं. लहानपणी आपण शाळेमध्ये विणलेली मोजांची जोडी असेल किंवा कमरेला लावायचा पट्टा, कधी काढलेलं एखादं चित्र, तर कधी स्वतः पेंट केलेला अभरा, भरतकाम किंवा एम्ब्रॉयडरी केलेला रुमाल आठवतोय? शाळेत असताना केलेली टाक्यांची प्रॅक्टिस. तुम्हालाही आठवला असेल शाळेतला चित्रकला किंवा शिवणकलेचा तास. पण नंतर मात्र बऱ्याचदा या गोष्टी राहून जातात. म्हणजे आपण काही सगळेच जण ग्रेट चित्रकार किंवा उत्तम शिवणकला, उत्तम भरतकाम करणाऱ्या नसतो. त्यामुळे ते सगळं बाजूला पडतं. कालांतराने त्याची आठवण होते. आपल्या बकेट लिस्टमध्ये असं काय काय साचलेलं, सामावलेलं असतं. अशाच या लिस्टमधल्या आपल्या छंदाला व्यवसायाचं रूप देणाऱ्या किंबहुना त्या छंदाचा प्रसार करणाऱ्या अरुंधती थत्ते यांना आज आपण आमंत्रित केलं आहे. नमस्कार. नमस्कार. अरुंधती थत्ते या गेली 16 वर्ष हँड एम्ब्रॉयडरी, हाती भरतकामाचे वर्ग घेत आहेत. अतिशय सुंदर असं निसर्गचित्र त्यांनी पेंट नव्हे तर भरतकामाच्या टाक्यांच्या माध्यमातून साकारलेलं आहे. हे चित्र माझ्यासमोर इथे आहे. तसंच त्यांनी एक घड्याळसुद्धा फार छान तयार केलेलं आहे. त्या घड्याळाभोवती फुलांची नक्षी आहे. त्यातले जे अंक आहेत ते सुद्धा भरतकामाने केलेले आहेत. आणि मुख्य म्हणजे ते घड्याळ चालू आहे, चालणारं घड्याळ आहे. तर अशा अनेक वस्तू वेगवेगळ्या प्रकारच्या त्या करत असतात. त्यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. अरुंधतीताई, तुम्ही 16 वर्ष भरतकामाचे वर्ग घेताय. आई आणि आजीकडून तुम्हाला हा भरतकामाचा वारसा मिळाला आहे. तर आपण सुरुवात तिथून करूया की हे भरतकाम तुमच्याकडे परंपरेने कसं आलं आहे? माझी आजी मंदाकिनी परांजपे, हिचे क्लासेस गेले 73 वर्ष आता चालू आहेत पुण्यात. माझी आजी जाऊन आता 19 वर्ष झाली. परंतु तिच्या जागी माझी आई आता, म्हणजे सासूकडनं सुनेकडे हा वारसा पुढे आला. बरं. आणि आता माझी आई ललिता परांजपे हे क्लासेस पुण्याला अजूनही घेतेय. त्यामुळे मी जन्माला आले तेव्हापासून मी भरतकाम घरी बघत आलेली आहे. पण ते आपणही जोपासून ते पुढे आपण शिकवू किंवा आपणही त्याच व्यवसायाचं असं पूर्वी मला कधीही वाटलं नव्हतं. आणि किंबहुना आजीचा काळ म्हणताय, त्या काळामध्ये ह्या कलांना तसं महत्त्व सुद्धा अधिक होतं की मुलीला काहीतरी आलं पाहिजे, म्हणजे कुठचं तरी कौशल्य तिच्यामध्ये असलं पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न व्हायचे. नंतरच्या काळात असे मुद्दाम भरतकामाचे वर्ग हे जरा कठीण होतं. हो, कसं असतं की एक कला जोपासावी हे म्हणजे महत्त्वाचं असतं. आणि येणाऱ्या बायका ह्या जनरली लग्न झालेल्या, आपल्या घरासाठी काही वस्तू बनवणार किंवा अशा ह्यांनी यायच्या, पूर्वीच्या काळी असणार. पुढे जशा नोकऱ्या करायला लागल्या तरी त्याच्यात वेळ काढून येणाऱ्या बायका अजूनही आहेत, आईकडे येणाऱ्या आणि माझ्याकडेही आहेत. त्यामुळे शनिवारची माझी बॅच ही फक्त नोकरी करणाऱ्या बायकांसाठीची बॅच आहे. त्यामुळे छंद असला की तेवढ्यात वेळ काढून सगळ्या जणी करतात. आणि फक्त वयाने मोठ्या नाही तर तरुण मुली सुद्धा आता ही कला जोपासतायत आणि आवडीने करतायत. अरे वा. पण म्हणजे मग आई आणि आजीने तुम्हाला असं एका जागी बसवून भरतकामाचे टाके घालायला वगैरे शिकवलं होतं की कसं? म्हणजे क्लासमध्ये बसून जसं मी पद्धतशीर शिकवते तसं आईकडनं किंवा आजीकडनं मला शिकण्याची वेळ आली नाही. त्यामुळे मी जेव्हा माझ्या मुलाच्या वेळेला बाळंतपणासाठी गेले तेव्हा प्रथम मी जे एक पहिलं चित्र असतं आमचं, ज्याच्यात सगळे टाके शिकवतो आम्ही, ते चित्र पहिल्यांदी तेव्हा मी केलं. म्हणजे सगळे टाके एकाच फ्रेममध्ये आम्ही शिकवतो, ते मी त्यावेळेला केलं. त्याच्या आधी मी टाके शिकत होते किंवा कॉम्पिटिशनमध्ये भाग घे तर हे साखळीचा टाका आला पाहिजे, जेवढं गरज होती तसं त्या शिकवत होते आणि तेवढं मी करत होते आवडी. म्हणजे आपल्याला शाळेमध्ये सर्वसाधारणपणे साखळी टाका, नंतर गव्हाचा टाका, काश्मीरी टाका, बरोबर आहे. बरोबर आहे. हो हो. तर हे येत होतं बेसिक. बेसिक येत होतं, कारण ते घरात बघत होते मी. म्हणजे दिवस रात्र तेच चालू असायचं, व्यवसायच असल्यामुळे त्यांचं त्याच्यातच ते असायच्या आणि ते बघत होतो. ते आत्मसात कदाचित होत गेलं असेल, कारण मी तसं बसून शिकले नाही त्यांच्याकडे. बरं. पण मग बाळंतपणाच्या वेळेला जेव्हा पुण्याला गेलात तुम्ही आईकडे, त्यावेळेला तुम्ही भरतकामाला सुरुवात केलीत खऱ्या अर्थाने. बरोबर आहे. मग त्याच्यानंतर काय काय केलं तुम्ही? तिच्याकडनं शिकताना मग मी म्हटलं तसं की प्रथम आम्ही ज्या फ्रेम्समध्ये टाके शिकवतो ते शिकलो. मग पॅचवर्क म्हणून एक प्रकार असतो, ज्याच्यात आपण कापडावर दुसरं कापड जोडतो आणि ते भरतकाम करतो. म्हणजे बाळंतविडा हा नॅचरली आला तर बाळ झालं. मग त्याच्यासाठी आजीनी मला पॅचवर्क शिकवलं. पॅचवर्कच्या 2 फ्रेम्स माझ्या पहिल्याच वस्तू ती माझी तयार झाली अपसूक. त्यामुळे ते शिकत गेले आणि त्याच्यात इंटरेस्ट होता आणि वेळ होता त्यावेळेला.
लग्नानंतर तुम्ही मुंबईमध्ये आलात आणि त्यानंतर काही काळ तुम्ही नोकरी सुद्धा करत होतात. तर तुमचं शिक्षण आणि नोकरी याविषयी सांगा ना. मी बी.कॉम केलंय, त्याच्याबरोबरनी मी CA करत होते. CAचं इंटरमिजिएट माझं क्लिअर झालं, फायनल माझं राहून गेलं आणि बी.कॉमच्या नंतर मी LLB पूर्ण केलं, सनद अच्छा. घेतली. त्यामुळे लग्नानंतर काही दिवस मी फॅमिली कोर्टमध्ये असिस्टंट म्हणून जात होते. बरं. परंतु ते काम मला इतकं रुचलं नाही असं म्हणता येईल आणि मग ते मी बंद केलं. मी एका CAकडे नोकरी करत होते त्याच्यानंतर. अच्छा. मग कालांतराने जसं मला बाळ होणार होतं तेव्हा मग ते बंद झालं नोकरी पण. आणि मग भरतकामाच्या वर्गाची सुरुवात ही कधी आणि कशी झाली? मी जिथे नोकरी करत होते त्यांच्या मिसेस काकू ज्या होत्या त्या मला म्हणल्या की तू आता नोकरी तर पुढे कंटिन्यू करणार नाहीयेस, तुमच्या घरी भरतकामाचं सगळं पूर्ण आहे. आणि त्या आमच्या परिचयातल्या होत्या, माझ्या माहेरकडनंच, परांजपेच आडनाव त्यांचं. तर त्या म्हणल्या नाही आता तू नोकरी करत नाहीयेस तर तू आता क्लास घे आणि तू आम्हाला शिकवायला लाग. तर त्यांनी मला सांगितलं की मी आणि माझ्या दोघी मैत्रिणी, एक माझी बहीण आहे, आम्ही 4घी जणी तुझ्याकडे यायला लागणार अच्छा. आणि तू शिकवायचंस. बरं. असं ती सुरुवात झाली. आणि मी जेव्हा माझ्या आजीला आणि आईला हे सांगितलं तेव्हा त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं. घरच्यांनी तर दिलंच, कारण पहिले प्रथम आपण जिथे राहतो त्यांचं प्रोत्साहन आपल्याला लागतं. त्यामुळे घरच्यांनी, सासूबाईंनी, नवऱ्यांनी प्रोत्साहन दिलं. आणि मग आई आणि आजींनी मला तर पूर्णपणे पाठिंबा देऊन की तू काही काळजी करू नकोस, तू असं जरी शिकली नसलीस तरी आपण करू, तू हे बघितलेलं आहेस, हां. त्यामुळे तुला नक्की जमेल, असं म्हणून ती सुरुवात झाली. पण मग हे वर्ग कसे साप्ताहिक असायचे की कसं? आपण आठवड्यातून एकदा मी क्लास घेते 2 तास. त्याचं कारण हे की अजूनही कितीही बायका मोकळ्या झाल्या आपण म्हणलो आपल्या संसाराच्या जबाबदाऱ्यातून तरी तसं होत नाही. त्यामुळे हा विरंगुळा म्हणून जर असेल तर मी एक जर प्रकारात टाका शिकवला तर तो टाका तुम्ही घरी बसून त्याच डिझाईनमध्ये अजून 4-5 ठिकाणी तो काढलेला असतो. तो तुम्ही घरी होमवर्क म्हणून करून बघायचा. कारण सराव झाल्याशिवाय कुठल्याही गोष्टीचं पूर्ण छान येणं जे आपण म्हणतो तसं येत नाही. त्यामुळे त्याचा सराव व्हावा म्हणून आठवड्यातून एकदा क्लास असतो. तुमचं याच्यातलं वैशिष्ट्य काय आहे? मला वाटतं लॉंग अँड शॉर्ट जे भरतकामाचा जो प्रकार आहे तो थोडासा उलगडून सांगा आपल्याला. आता रेडिओवरून अर्थातच दाखवता येत बरोबर आहे. पण हो, कसं असतं, आम्ही जे रेशीम वापरतो त्या रेशमामध्ये 6 धागे असतात. त्या 6 धाग्यातला एक धागा आपण वेगळा करून त्या धाग्यांचा वापर करून जसं पेंटिंगमध्ये ब्रशनी शेडिंग करतात तसं हे प्रत्यक्ष चित्र असतं. ते आम्ही कापडावर काढतो आणि ते काढल्यानंतर ते म्हणजे छापून घेतो आणि ते चित्र बघून त्याच्यात जे शेडिंग्ज आहेत तसे आम्ही हाताने सॅटिन स्टिच म्हणतात त्याला, लॉंग अँड शॉर्ट स्टिच पण म्हणता येईल. सॅटिन स्टिच सारखा धावदोऱ्यासारखा टाका घालून तो पूर्ण भरून काढतो चित्र. आता हे करणं खूप अवघड का असतं? कारण 6 धाग्यातला एक धागा म्हणजे खूप पातळ असतो. बरोबर, अगदी बारीक धागा असतो आणि आपल्याकडे जेवढे रंग रेशमाचे अवेलेबल आहेत, मिळतात आपल्याला, तेच रंग वापरून आपल्याला ते चित्र पूर्ण करावं लागतं. पेंटिंग सारखं नाही की 2 रंग मिक्स केले आणि तिसरा रंग तयार केला किंवा शेड तयार केली, हे नाही करता येत. त्यामुळे ते अवघड असतं. त्यात आणखीन हे करायला बारीक काम इतकं जास्ती आहे की ते करायला 1 इंच बाय 1 इंच करायला आपल्याला चौकोन करायला 4 तास लागतात. अच्छा, बरं. 1 इंचाचा चौरस करण्यासाठी 4 तास लागतात. हो. आणि अशी अनेक चित्र माझ्या आजीनी शिकवली, आईनी पण शिकवली, मीही आता शिकवते, मी स्वतः भरतेय. पण प्रत्येक चित्रात नव्याने आपल्याला शिकायला मिळतं, अजूनही शिकायला मिळतंय आणि शिकतेच आहे मी. बरं. आणि अशा प्रकारे तुम्ही मग त्यांना एकदा तो टाका म्हणजे एकाच प्रकारचा टाका की वेगवेगळे टाके शिकवता? कसं असतं, टाके तुम्ही मुळात बघायला गेलात तर 20-25 टाके असतील, अगदी बेसिक. त्या बेसिक 20-25 टाक्यातून कॉम्बिनेशन्स करत गेलात तर हजारो टाके तयार होतात. त्यामुळे तुम्ही कुठल्या कापडावर भरताय, काय डिझाईन भरताय आणि त्याचं फायनल प्रॉडक्ट काय होणार आहे ह्याच्यावर ठरतं की तुम्ही टाके कुठले वापरणार आहात किंवा कुठल्या प्रकारच्या टाक्यांनी आपण ते सजवू शकतो. आणि त्याच्यात फक्त रेशीम नाहीये, तर रेशमाबरोबर आम्ही पोत वापरतो, मणी वापरतो, आम्ही मोती वापरतो, आरसा लावता येतो, पॅचवर्क म्हणजे कापडावर कापड चिकटवून आपण करतो. त्यामुळे प्रकार खूप आहेत. त्यामुळे असं नाही होत की एक टाका शिकल्यानंतर आता हे आलं, कारण जसा रंग बदलतो बेसचा तसं माझं वरचं कॉम्बिनेशन बदलतं. म्हणजे नुसता साखळी टाका तुम्ही म्हणलात तर साखळी टाका एक सिंगल वाटतो, पण त्या साखळी टाक्यामध्ये वेगवेगळे प्रकार करून 8 ते 10 प्रकारचे साखळी टाके तयार करता येतात. अच्छा. तसा प्रत्येक टाक्याला तितके उपप्रकार आहेत. आणि आता टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला हे YouTube आणि ह्या सगळ्या ह्याच्यातून परदेशातलं सुद्धा काही वेगळं असेल तर बघायला मिळतं. त्यामुळे त्यातून पण नवनवीन टाके शिकता येतात किंवा आपल्याला सुचत जातं. आपल्याकडच्या भरतकामाचा थोडासा काही इतिहास सांगता येईल का? इतिहास असा कसं आहे, हे
पूर्वापार चालत आलेलं कला आहे. म्हणजे काही जण म्हणतात की आपल्या पूर्वीच्या वेदांमध्ये सुद्धा जे आपले सगळ्या कला आहेत त्या कलांमध्ये भरतकाम ही कला ही होती. त्यावेळेला त्याचं नाव वेगळं होतं, परंतु कापडाला कापड जोडून एकत्र शिवणं ही कला फार पूर्वीपासून चालू आलेली आहे. आणि हे लॉंग अँड शॉर्ट मी जे म्हणते ते चायनामधली तुम्ही जर चित्र काही पाहिली तर चायनीज एम्ब्रॉयडरी खूप प्रसिद्ध आहे. ती चित्र साधारणपणे तशी केलेली असतात. तर ते माझ्या आजीनी तो प्रकार भारतात आणला असं म्हणता येईल त्या काळी, आणि तिने ते बघून तसं आत्मसात करून, कारण ते काय तिथे जाऊन शिकणं शक्य नाही, त्यामुळे ते चित्र बघून काढून प्रयत्न करून तिने हे सुरुवात केलेली आहे. प्रयोग करत करत. भरतकामासाठी खूप पेशन्सची गरज आहे. तुम्ही म्हणता तसं 1 इंचाचं चौकोन करायला 4 तास. म्हणजे तुमच्या ज्या मोठ्या मोठ्या फ्रेम्स आता तुम्ही मला इथे दाखवल्यात, तर त्या करायला किती काळ जातो साधारण? खूप काळ जातो. ह्याला पेशन्स तर लागतोच. एकतर पहिली गोष्ट, कुठलीही गोष्ट करताना छान आली नाही म्हणजे मी सुरुवातच अशी करते की तुम्ही खूप वर्षांनी भरत असाल, कारण खूप जणी असं सांगतात की आम्ही भरायचो, लग्नाच्या वेळेला रुखवतात केलं होतं, पण आता मध्ये खंड पडलाय. तर त्यांना मी हेच सांगते की येतंय म्हणलं तरी आपण पहिल्यापासून सुरुवात करू. म्हणजे पहिल्या टाक्यापासून तुम्हाला काय अपेक्षित आहे हे कळतं. म्हणजे फॉर्मल एज्युकेशन आपण म्हणलो की तसंच जायला पाहिजे ABCD पासून. तर पहिल्यापासून सुरुवात करायची आणि जोपर्यंत टाका छान येत नाही तोपर्यंत उसवायची तयारी ठेवायची. पुन्हा पुन्हा करायचं, पुन्हा पुन्हा करायचा. आणि जे मी म्हणलं प्रॅक्टिसला आठवडाभर मिळतो, त्याच्यात तेच होतं. म्हणजे पहिली फ्रेम केल्यानंतर तुम्ही दुसरी वस्तू करायला घेतलीत की तुम्हाला फरक जाणवतो की अरे आपण पहिल्यांदा हा टाका असा घातला होता, आता जास्ती छान आलाय. बरं. त्यामुळे ते उसवण्याची जी हे आहे ती स्टेज आपल्याला करावीच लागते. याचा एका प्रकारे मला वाटतं महिलांना एक स्थैर्य मानसिक येण्याच्या दृष्टीने सुद्धा खूप उपयोग होत असेल ना? निश्चित. कारण हा ना मला वाटतं सर्वांगीण त्याच्यातून एक आनंद मिळतो शिकण्याचा. पहिले तर रेशमाचा स्पर्श, रेशीम मऊ असतं छान, त्याच्यात रंग आहेत. कारण कुठली जेव्हा वस्तू करतो, कलाकृती करतो, तेव्हा त्याच्यात जे रंग वापरले जातात त्या रंगांनी पण मनावर परिणाम होतो. निश्चित. म्हणजे वस्तू करताना बेस कलर काय आहे त्याच्याप्रमाणे मी वरती कुठल्या रंगाने भरलं की छान दिसेल एवढाच विचार करून चालत नाही. तो रंग त्या बाईला आवडतोय की नाही मी हाही विचार करते. किंवा तुम्हाला कुणाला द्यायचं असेल तर कुणाला द्यायचं आहे, काय वयाच्या बाई आहेत हाही विचार करावा लागतो. कारण भडक रंगाचं आपण एखाद्या वयस्कर बाईंना दिलं तर त्यांना कदाचित ते रुचणार नाही. त्यामुळे खूप वेगवेगळ्या अंगांनी विचार करून कॉम्बिनेशन्स आम्ही ठरवतो आणि त्याच्यातून त्या बाईला आवडेल असे टाके, आवडेल असे कॉम्बिनेशन्स करून आम्ही करतो. त्यांनी तिला करतानाही तो आनंद मिळतो आणि गिफ्ट आपण हाताने काही केलेल्याचं आपण जेव्हा देतो त्याचा आनंद खूप वेगळा असतो. आणि तो आनंद मिळवण्यासाठी साधारणपणे 50च्या पुढच्या जास्त तुमच्या विद्यार्थिनी आहेत? सुरुवात तशी झाली होती, पण आता मी बघतेय तर अगदी यंग मुली म्हणजे नुकतं लग्न झालेल्या किंवा लग्न न झालेल्या सुद्धा, अरे वा, की स्वतःच्या घरासाठी किंवा आवडीनी येतायत, करतायत. तसंही पाहिलंय. हल्ली तरुण पिढीमध्ये एथनिक काहीतरी वापरण्याचं एक नवा ट्रेंड आहे की जे पारंपरिक आपलं आहे ते पुन्हा त्याने उचल घेतलेली चांगली गोष्ट आहे की त्यामुळे ते शिकावंसंही कदाचित वाटत असेल. बरं, हँड एम्ब्रॉयडरी आणि मशीन एम्ब्रॉयडरी, मशीनच्या तुलनेने खूप स्वस्तात वस्तू मिळत असतील, म्हणजे ड्रेस म्हणा किंवा साडीज, तर ह्या दोन्हीमध्ये फरक किती मोठा आहे? आता मशीनचं काम फास्ट होतं ह्यात काही नवलच नाही, परंतु हाती केलेलं काम हे जास्ती टिकतं. म्हणजे माझ्या आईने माझ्या रुखवतात दिलेल्या कुशन कव्हर्स मी अजूनही वापरते. अच्छा. 22 वर्ष झाली तरी त्याचा आरसा हल्ला नाहीये किंवा त्याचा टाका हल्ला नाहीये. हे जे आहे ती वस्तू जोपासून वापरणं, म्हणजे यूज अँड थ्रोच्या जमान्यात कदाचित हे मागासलेलं वाटत असेल, पण त्या वस्तू अजूनही आपण नीट वापरल्या तर छान राहतात, त्याला काहीही होत नाही. भरतकामात मेहनत इतकी आहे की आज केली आणि उद्या टाकून दिली हे शक्य नाही. ज्यांना हे कळतं अशा बायका खूप अशा वेगवेगळ्या वस्तू करतात, आणखीन गिफ्ट देतात, स्वतःच्या घरात लावतात आणि तो आनंद मिळवतात. पण दिसण्यामध्ये काही फरक कळतो? निश्चित कळतो. कारण माझ्या अंदाजाने मशीन एम्ब्रॉयडरीमध्ये हँड एम्ब्रॉयडरी इतकं वैविध्य नाहीये. त्याच्यात टाक्यांचं लिमिटेशन्स असेल, कारण शेवटी हाती आपण जे करू शकतो, जे कॉम्बिनेशन्स करू शकतो ते मशीनमध्ये होतं की नाही मला कल्पना नाही, कारण मी मशीन एम्ब्रॉयडरी कधी केली नाही. परंतु एका टाक्यातून आम्ही 4 टाके निर्माण करू शकतो, जे मशीनला पॉसिबल आहे की नाही मला कल्पना नाही. बरं. नव्या पिढीच्या मुली जशा तुमच्याकडे हे भरतकाम शिकण्यासाठी यायला लागल्या, त्याप्रमाणे मग नवे विषय पण सापडत गेले का? म्हणजे वस्तूंचं वैविध्य की जिथे आपण भरतकामाची कला आपली दाखवू शकतो, अशा काही वस्तू नव्याने तुमच्या संग्रहामध्ये, तुमच्या शिकवण्यामध्ये सुद्धा जमा झाल्या का? मी
म्हणजे लग्नाच्या आधी माझ्या आजीकडे आईकडे जे केलेलं बघत होते, म्हणजे आपल्या साड्या, ड्रेसेस, कुशन कव्हर्स असतात, बेडशीट्स असतात किंवा वॉल फ्रेम्स असतात वेगवेगळ्या प्रकारच्या, हा. हे सगळे प्रकार मी बघतच होते. त्याच्या बरोबरीने टिकोजी असते, माझ्या आजीने टिकोजी केलेली आहे. माझी बरं. आजी हे प्रकार वेगवेगळे खूप प्रयत्न करून करायची हा. की काहीतरी वेगळं, किंवा टेबल मॅट्स, टेबल रनर्स हा. किंवा टेबल क्लॉथ्स हे आपण भरायचो. परंतु मी जसे क्लासेस सुरू केले तसं मला इथे प्रश्न विचारला गेला की ह्याचा उपयोग काय, वॉल फ्रेमचा उपयोग काय मुंबईमध्ये. मुंबईमध्ये. मग मी विचार करायला लागले की अरे आता लोकांना उपयोग हवाय तर आपल्याला काय करता येईल. म्हणजे ती शोभेची वस्तू आहे असं आपण म्हणतो. डोळ्याला म्हणजे छान दिसतं, डोळ्याला छान बघून दिसतं. मी हे हो. तयार केलंय हे मला समोर मांडलेलं छान दिसतं. माझा तेवढाच त्याच्या मागचा विचार होता. परंतु असा प्रश्न विचारल्यानंतर मी त्याच्यावर विचार करायला लागले. हा. त्याच्यातून तयार झालेल्या नवीन वस्तू म्हणजे एखादा बॉक्स असतो लाकडी, त्या बॉक्सच्या कव्हरवर आम्ही डिझाईन भरतो अच्छा. आणि तो बॉक्स तयार करून घेतो. किंवा सर्विंग ट्रे असतो आपल्या, त्या सर्विंग ट्रेच्या आतमध्ये आम्ही एम्ब्रॉयडरी करतो. म्हणजे एम्ब्रॉयडरी केलेलं कापड कापड जे आहे, असतं हा. आणि ते फ्रेम अप करून त्याला वरती काच येते, हम्म. त्यामुळे ते खराब होत नाही हा. आणि तुमची तयार वस्तू होते. उपयोग असलेली वस्तू तयार करायची म्हणल्यानंतर विचार करून मी म्हणलं तसं ट्रेज, बॉक्सेस आम्ही तयार करतो. घड्याळं तयार केली आहेत, वॉल क्लॉक तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे. त्याच्यानंतर आम्ही लॅम्पशेड्स तयार केले आहेत, अच्छा. आकाशकंदील बनवलेत. अरे वा. नंतर आकाशकंदील असा बनवला की तो फोल्ड करून तुम्ही ठेवू शकता, कारण वर्षातून एकदाच वापरतो हा, आपण. नंतर आम्ही पांघरुणं करतो लहान मुलांची. आता थोडंसं डिझाईन पण सांगा ना, याच्यावरती काय काय डिझाईन्स करता. आकाशकंदील म्हणलात तर सगळी पारंपरिक डिझाईन्स म्हणजे आपला हत्ती शुभ मानतात तो करतो, पणती करतो, सरस्वती करतो किंवा स्वस्तिक काढतो त्याच्यावर. लहान मुलांचं पांघरुण म्हणलात तर कार्टून्स प्राणी मुलांना आवडतात, त्याच्यात पण रंग असे वापरायचे की जे आकर्षक ब्राईट कलर्स असतील, तोही विचार करावा लागतो. किंवा हल्ली ते कार्टून्समध्ये डोरा, पेप्पा पिग किंवा छोटा भीम हे असतं, मग ते कार्टून्स आम्ही पांघरुणावर आणतो जेणेकरून त्या मुलाला ते आवडेल बघायला असं. किंवा आम्ही की होल्डर्स केलेले आहेत, आपल्या किल्ल्या लावायच्या असतात, फ्रेम अप करून खालती आपण त्याला हुक केले की त्याच वस्तूचं रूपांतर तुमच्या उपयोगी वस्तूमध्ये होईल अरे असं. वा. नंतर फाईल किंवा चष्म्याचं कव्हर असेल त्याच्यावर एम्ब्रॉयडरी करता येईल, कापडी जे असेल त्याच्यावर. नंतर आम्ही आता ज्वेलरी प्रयत्न करतोय करायचा, अच्छा. कापडावर एम्ब्रॉयडरी करून कापडी ज्वेलरी करतोय. त्यामुळे प्रयोग भरपूर चाललेले आहेत जेणेकरून. आणि त्याच्यात मी वेगवेगळे मीडियम्स पण वापरते, असं नाही की फक्त कापड वापरतो. आम्ही ज्यूटचं कापड वापरतो, आम्ही फेल्ट वापरतो. अच्छा. मी लहान मुलांचे वर्ग घेतले होते ऑनलाईन करोना पिरियडमध्ये, मुलं सगळी घरी होती तेव्हा 3 जणी होत्या माझ्या शिकणाऱ्या. त्यांना मी प्लास्टिक शीट दिली होती, कारण लहान मुलांना कापड धरता येणार नाही. त्यामुळे ती जी फ्लेक्झिबल प्लास्टिक शीट मिळते त्याच्यावर चौकोन असतातच, जाळी असते, त्यामुळे त्यांना शिकवायला सोपं गेलं. मला लोकर वापरली होती त्यांना शिकवायला, कारण जाड असतं, ओवायला सोपं जाईल. त्यामुळे हे प्रकार सगळे मी म्हटलं तसं. किंवा लिक्विड एम्ब्रॉयडरी मी शिकवते, याचा अर्थ ट्यूब कलर्स असतात, फॅब्रिक कलर्स जे असतात ते ट्यूब फॉर्ममध्ये मिळतात आणि त्याला वरती नोझल असतं, बारीक टोक असतं, आपला मेहंदीचा कोन असतो त्याप्रमाणे. आणि त्याचे स्ट्रोक्स असे द्यायचे की ते एम्ब्रॉयडरी सारखं दिसतं. आपण भरतकाम करत नाही, पण ते भरतकामासारखे टाक्यांचे स्ट्रोक्स दिले की दुरून बघताना तर हे एम्ब्रॉयडरी केलेलं आहे असं तुम्ही नक्की फसाल. अच्छा. इतकं ते एकसारखं दिसतं. त्यामुळे ती लिक्विड एम्ब्रॉयडरी आम्ही करतो. आम्ही रिबन वापरतो, आपली जी सॅटन रिबन असते त्याच्यात वेगवेगळ्या रुंदीच्या रिबन्स मिळतात, त्यामुळे रेशमाच्या जागी रिबन वापरली तरी एम्ब्रॉयडरी होते. त्याचा एक वेगळा फील असतो, त्याचा एक वेगळा हे असतो. मगाशी तुम्ही उल्लेख केला होता की 6 रेशमी धाग्यांमधला एक धागा घेऊन करणं, हे अर्थात डोळ्यांचं पण खूप काम आहे. आणि तुम्ही येणारे जे विद्यार्थी आहेत, तुमच्याकडे शिकायला येणाऱ्या ज्या बायका आहेत त्या साधारण 40च्या पुढच्या अधिक असतील, तर मग चष्म्याचा नंबर वाढतो काय नाही? मी ज्या 2-3 इन्स्ट्रक्शन सांगते सुरुवात करताना त्यातली ही एक असते की खूप दिवसांनी जर करत असाल तर आधी चष्म्याचा नंबर चेक करून या, आणि तो केल्यानंतर कदाचित तुमचा नंबर आधीच बदललेला असेल. भरतकामामुळे तुमचा नंबर वाढत नाही बारीक काम केल्यामुळे, कारण तुमचा आधीच नंबर बदलला असेल तर तो तुमच्या लक्षात आला नसेल बारीक काम करत नसल्यामुळे. सुई ओवणं, म्हणजे 2 ज्या इन्स्ट्रक्शन्स असतात, एक तर नंबर बदललाय का चेक करा, आणि दुसरं सुई ओवायला सुरुवातीला वेळ लागतो. एखादा क्लास तुमचा फक्त सुई ओवण्यात जाऊ शकतो. अच्छा. त्यामुळे तेवढा पेशन्स ठेवा. पण आजकाल ते सुई ओवण्यासाठी पण वेगवेगळी ते असतात, परंतु तो आपला रिळाचा दोरा असतो ते ओवायला सोपं जातं. हा जो मी म्हणतेय, कारण एक धागा ओवणं सोपं असतं, परंतु प्रत्येक वेळेला एक धागा नाही वापरला जात. हे बाकीचे जे आमचे टाके आहेत ते 3 धागे 2 धागे जसं टाका असेल त्याप्रमाणे बदलतो आपण. म्हणजे डोळ्यांचं काम आहेच ते असं. डोळ्यांचं काम आहे, परंतु त्याला सराव जास्ती पाहिजे. म्हणजे त्याच्यामुळे चष्मा लागला किंवा नंबर वाढला
हे खूपच अवघड आहे. कारण माझी आजी 82व्या वर्षापर्यंत काम करत होती. अच्छा. आणि दरवर्षी आपण डॉक्टरकडे जातो तसं चेकअपला गेल्यानंतर मी काम बंद करू का, ते म्हणायचे नाही, अच्छा. तुमचे डोळे उत्तम आहेत, चष्मा लावला की भरायला काही त्रास होत नाही. डोळ्यांनाही तो सराव आवश्यक असेल, असंही असेल. हो प्रश्नच नाही. बारीक काम करायची सवय लागते डोळ्याला, हां. त्याच्याशिवाय नाही होत. याचा एखादा चांगला अनुभव आम्हाला सांगाल का, की तुमच्याकडे शिकणाऱ्या कुणाचा तरी प्रतिसाद हा कशा प्रकारचा आहे? प्रतिसाद म्हणाल तर येणाऱ्या प्रत्येक बाईच्या घरी प्रत्येकाच्या काही ना काहीतरी चालू असतं. त्या आपल्या घरातल्या सगळ्या प्रॉब्लेम्समधनं म्हणा किंवा सगळं जे काही चालू असतं त्याच्यातून हा विरंगुळा असतो. म्हणजे माझ्याकडे क्लासमध्ये बायका येतात, त्या इतक्या मोकळ्या होऊन जातात. हां. पण काही असे अनुभव आलेले आहेत की घरी अडचण, कोणी आजारी आहे, कोणाला बरं नाही आहे, आणि त्याच्यातून कुठेतरी रिलीफ मिळायला किंवा ते दुःख विसरायला, कोणी गेलेलं असेल त्याच्यातून दुःख विसरायला एखादी बाई जेव्हा येते, हा माझा स्वतःचाही अनुभव आहे. माझे वडील गेल्यानंतर मी आणि माझ्या बहिणींनी एक घड्याळ भरायला घेतलं, हां. आणि ते घड्याळ भरत असताना डोळ्यातून घळाघळा पाणी यायचं. आई गं. हे नुकतं झालेली गोष्ट होती, परंतु त्या भरतकामातून आम्हाला ते हिलिंग मिळालं. हा आमचा स्वानुभव आहे. त्यामुळे कुणाला कसा त्याचा इफेक्ट होईल माहिती नाही, आनंद तर मिळतोच, हां. पण काही अंशी आपल्या डोक्यातले विचार थोडेसे बदलून, काही बायका मला म्हणतात की हे मेडिटेशन आहे, हां. की हे करत असलो की दुसरं काही वा. लागत नाही. त्यामुळे तसा अनुभव मिळालेला आहे मला. आणि बऱ्याच जणींनी सांगितलेलं आहे, घरातले प्रॉब्लेम्स असतात, काही ना काहीतरी असतं. कारण एक फ्रेम व्हायला 6-6 महिने सुद्धा लागतात ना. ही जे लॉंग अँड शॉर्टचं मोठं प्रोजेक्ट आहे त्याचं करायला आपल्याला खूप वेळ लागतो. पण मी हे जे तुम्हाला सांगितलं की अगदी घरातल्या आपण दाराची पाटी, हां. तोरण, रांगोळी किंवा वॉल फ्रेम्स ह्या करायला इतका वेळ नाही लागत, कारण त्याच्यात आपण विविध टाके वापरतो ज्याला इतका वेळ नाही लागणार. अलीकडेच तुम्ही एक तोरण केलं होतं आणि ते परदेशात गणपतीला लावलं गेलं, त्याविषयी सांगा ना. परदेशात माझी एक विद्यार्थिनी आहे, तिने मला हे तोरण करायला सांगितलं होतं. तर चैत्र महिन्यापासून, म्हणजे गुढी आपली असते तिथपासून सुरुवात करून मी होळीपर्यंतचे जे प्रतीक आपल्याला काढता येतील ड्रॉइंगमध्ये, प्रत्येक सणाची अशी काढत गेले होते, आणि ते आम्ही भरतकाम केलं. बर. ते भरल्यानंतर तिनेच मला सांगितलं की त्याच्या खाली ना इंग्लिशमध्ये त्या सणाचं नाव लिही. तर तेव्हा मला असं वाटलं की ते विचित्र दिसेल, पण ती म्हणली म्हणून मी करून दिलं तिला. आणि आत्ता गणपतीत तिने ते तिच्या गणपतीच्या आराशीत मागे लावलं होतं. वा. आणि कॅनडाला तिच्याकडे आलेले जे पाहुणे होते ज्यांनी हे बघितलं ते इतके खुश झाले की आमच्या मुलांना सण आणि त्याचा अर्थ किंवा ते काय आहे हे माहिती नाहीये, पण हे किती सुंदर आहे की त्याच्यात सणाचं नाव पण आलं आणि काय सण आहे आणि त्याचं प्रतीक काय आहे हे कळलं. कोविडच्या काळामध्ये हे अशा प्रकारचे छंदवर्ग चालवणं हे आव्हानात्मक झालं असेल. खूपच, कारण तोपर्यंत माझे घरी बायका येतात आणि शिकतात ह्याची सवय होती, किंवा मी युट्यूबवरती टाके बघितलेले होते, पण ते कसं करावं हा फक्त माझ्या पुरता प्रश्न होता. परंतु कोविड सुरू झाला आणि येणं जाणं बंद झाल्यानंतर काय करावं सुचेना. पण त्याच्यातून मी शिकत गेले आणि घरी माझ्या मुलांच्या मदतीने मी ऑनलाईन क्लासेस घ्यायला सुरुवात केली. टेक्नॉलॉजीचा वापर तिथे झाला, कारण ऑनलाईन असल्यामुळे व्हॉट्सअप किंवा ह्या सगळ्या मीडियममधनं की कॅमेरा स्वतःकडे ऍडजस्ट करायचा. स्वतः जेव्हा शिकवतो तेव्हा मी दिसले पाहिजे, जेव्हा मी टाका शिकवीन तेव्हा मी जिथे कापड धरलंय ते दिसलं पाहिजे. ह्या सगळ्या ऍडजस्टमेंट स्विच करून माझे ऑनलाईन क्लासेस आता सुरू झालेले आहेत करोनापासून. विद्यार्थ्यांचंही कौतुक आहे की त्यांनी या प्रकारे शिकण्याची तयारी दर्शवली. म्हणजे मी जे तुम्हाला सांगितलं की वर्किंग बायकांसाठी मी क्लास सुरू केला, तो मी करोना पिरियडमध्ये सुरू केला. अच्छा. त्यामुळे त्या महिलांसाठी. हो, आणि त्या म्हणजे दिवसभराचं काम करून रात्री एक अर्धा तास तरी आम्ही भरतो आणि आम्हाला बरं वाटतं. असं कळल्यानंतर मला माझ्या छंदाचा दुसऱ्याला आणखीन वेगळा उपयोग होतोय हे लक्षात आलं. खूप छान. एरवी आपण चित्रकलेच्या वगैरे स्पर्धांविषयी ऐकतो वाचतो, तसं भरतकामाच्या काही स्पर्धा असतात का? त्यामध्ये तुम्ही कधी भाग घेतलेला होता का? ज्या लढी आम्ही वापरतो, रेशीम जे वापरतो, ती जी कंपनी आहे ती कॉम्पिटिशन्स डिक्लेअर करते. साधारण 5 ते 6 वर्षांनी त्यांची कॉम्पिटिशन असते आणि त्याच्यात ते विषय देतात. त्या विषयाचं चित्र शोधून तुम्हाला साधारण 2 ते 3 महिने हातात मिळतात आणि त्याच्यात तुम्ही ते चित्र भरून पाठवायचं असतं. तर तसे मी चित्र माझी काही म्हणजे लग्नाच्या आधी केलेली पाठवलेली आहेत. आत्ता अजून आम्ही लॉंग अँड शॉर्ट करतोय, त्यामुळे कॉम्पिटिशनला पाठवण्यापर्यंत आम्ही अजून गेलेलो नाही आहोत. परंतु तशी आम्ही चित्र पूर्ण करायचो. म्हणजे माझ्या आजीच्या आणि आईच्या अजूनही बायका भरतात, कॉम्पिटिशनला पाठवतात. आजीच्या चित्रांना बक्षीसही मिळालं. हो, पहिलं किंवा दुसरं बक्षीस आईचं ठरलेलं असायचं. माझी आजी शिकवायची आणि आई भरायची. वा. पण मग तुम्ही तशा प्रकारे? तेव्हा माझं शिक्षण चालू होतं, त्यामुळे माझा फोकस वेगळा होता. एम्ब्रॉयडरी हा तेव्हा फोकस नव्हता, पण तरी त्यातून 1-2 चित्र भरलेली होती मी. त्याला कॉन्सोलेशन प्राइज मिळालेली होती. हे तेव्हाचा. आता नाही, कारण ती मेहनत त्या चित्राच्या मागे एवढी आहे लॉंग अँड शॉर्टच्या की ती फ्रेम पुढे आपल्या घरात लागणार नाही.
हे नको वाटतं. बरोबर, ते चित्र त्यांच्याकडेच जातं, ते भरतकाम केलेली ती वस्तू अतिशय आनंद देणारा असा हा तुमचा छंद आहे भरतकामाचा. आणि तुम्ही आत्ता सांगताय ते सुद्धा वर्णन ऐकून श्रोत्यांना कल्पना आली असेल की किती उच्च दर्जाचं भरतकाम हे होऊ शकतं. खरं तर आपल्याकडे कशिदाकारी भरतकामाची फार मोठी परंपरा आहे. हो. अनेक संग्रहालयांमध्ये सुद्धा राजे रजवाड्यांकडे आपण ही डिझाईन्स वेगवेगळी जी असायची त्याचे नमुने ठेवलेले पाहतो. पण आत्ताच्या काळाला चालेल अशा प्रकारची काही नवीन डिझाईन्स तयार करून ती आपल्या भरतकामाच्या कलाकौशल्यातून साकार करणाऱ्या अरुंधती थत्ते, आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला ही सगळी माहिती दिलीत. मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकत होतात मन धागा जोडते नवा, अरुंधती थत्ते यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.